नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी बनवलेला आहे भोपळ्याचा पराठा। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा खरपूस भाजलेला आहे आणि खरंच खूप चविष्ट पण झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता असा आपण भोपळ्याचा पराठा करून घेतलेला आहे आणि त्याची कृती पण आपण बघणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेला आहे भोपळा किसून आणि इथे मी मिरचीचा ठेचा पण करून घेतलेला आहे। मिरचीचा ठेचाच नाही केलेला, त्यात लसूण पण टाकलेला आहे। चवीप्रमाणे आपल्याला मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे पीठ मी टाकलेलं आहे बाजरीचं आणि चवीप्रमाणे आपण टाकलेलं आहे मीठ आणि त्यानंतर आपण हळद आणि हिंग पण टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मळून घेताना आपल्याला थोडं सैलच मळायचं आहे, कारण आपल्याला इथे पराठा बनवायचा आहे, भाकर नाही। तर तुम्ही बघू शकता असं आपण पाणी टाकून टाकून असं मळून घेतलेलं आहे। आणि हे पराठा जर बनवायचा एकदम सोपी पद्धत तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा। तर इथे मी घेतलेलं आहे एक कापड आणि ते कापड मी पूर्ण ओल्लं करून घेतलेलं आहे आणि ओल्लं करून त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा देऊन घेतलेला आहे आणि हाताला पाणी लावून सारखं आपल्याला पातळ अशी पोळीच्या आकारात असा पराठा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपली पोळी कशी पातळ असते, असंच आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे। खूप जाड जर तुम्ही पराठा ठेवला तर तो खाण्यासाठी एकदम बेचव लागतो, म्हणजे चव तर लागतेच पण मग तो पराठा म्हणून वाटत नाही। तर तुम्ही बघू शकता पाण्याच्या मध्ये मी सारखा हात बुडवत असा आपला पराठा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे पातळच असा पराठा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला हवे तसे छिद्रे करून कडाने आपल्याला पराठ्याच्या पाणी सोडून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, तव्यावर जेव्हा आपण पराठा टाकतो तेव्हा हा पराठा लगेच त्या कापडाला सोडतो। तर तव्यावर मी टाकून घेतलेलं आहे तेल आणि तवा पण मस्त तापलेला आहे। आता हे कापडासहित आपल्याला असा पराठा उचलायचा आहे आणि तव्यावर टाकून द्यायचा आहे। तर आता तुम्हाला काय वाटेल, आपलं कापड जळलं नाही, असं कधीच होत नाही, कारण की आपलं कापड आहे ओलं, तर कापड कधी जळत नाही। तर तुम्ही बघू शकता असा पराठा टाकून आपण मस्त कडाने तेल सोडून घेतलेलं आहे आणि गोल गोल छिद्र्यांमध्ये पण तेल सोडून घेतलेलं आहे। तर दुसरी पण स्टेप आपल्याला तशीच करायची आहे। तुम्ही बघू शकता आपलं कापड ऑलरेडी पहिलं ओलच आहे आणि नंतर पण आपल्याला जो पराठ्याचा आपण उंडा घेणार आहे त्याला आपल्याला पाणी लावूनच असं चेपून घ्यायचं आहे, म्हणजे गोल शेप देऊन घ्यायचा आहे पराठ्याचा। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असा तोही पराठा दुसरा पातळ करून घेतलेला आहे, एकदम असा पोळीसारखा, आणि त्याला मस्त अशी डिझाईनचे छिद्रे पण करून घेतले आणि कडाने पाणी पण सोडून घेतलं। तर पहिला पराठा तुम्ही बघू शकता, आपण आता तो थोडा पलटी करून बघूया। मस्त असा खरपूस भाजत आहे आणि भाजलेला पण आहे, तुम्ही बघू शकता, आणि खरंच खूप छान चविष्ट झालेला आहे, कारण की सुवास खूप छान येत आहे। आणि पलटी केल्यानंतरही आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे मस्त आणि खरपूस भाजून द्यायचं आहे। खरपूस भाजल्यानंतर आपल्याला दुसराही पराठा असाच मस्त भाजून घ्यायचा आहे आणि पहिला पराठा आपल्याला डिनर सेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि दुसराही पराठा आपण तसंच करून घेतलेला आहे आणि सगळे पराठे आपले असे इथे तयार होणार आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण का की मी असेच रोज नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा, म्हणजे त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जाईल। आणि अशाच मराठमोळी रेसिपी मी खूप केल्या आहे, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेही व्हिडिओ बघा, तेही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील। तर तुम्ही बघू शकता इथे भोपळ्याचा पराठा आपला तयार झालेला आहे आणि मस्त लाल असा खरपूस भाजलेला आहे। आणि तुम्हाला यासोबत श्रीखंड पण खायचं असेल तर तुम्ही श्रीखंड पण खाऊ शकता, दही पण खाऊ शकता। तर तुम्हाला हा भोपळ्याचा पराठा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण असा भोपळ्याचा पराठा नक्की करून बघा। तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटला आणि थोडा पण आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि एक लाईक तर नक्की करा।